गावात पटपट आज कांदच नाही बोलतात नांद ऊन यावा काय आज सगळे आली तरी लई गावात गावातच बोलायचं नाही करायचं घ्या चालते काय किती काय कांगरेस तरी मग जुळवतो बाट आंबाई पाणी हाय तरी देत नाही पाणी बा काही हो पुजली बा पुढं बस मेथी रानातला हरभरा तीन सुना लेकांना नातुंडांना द्यायला काय काय खाल्ली सगळं तुझ्या त्या कांदा घेतलं कुणाचं आले काय जण बाय टाकते काय मला गव्हात घेते ओलीस शिळी पुरतं गावात घ्यायचं काहीतरी त्याला शिळीला गावात घ्यावा म्हणजे ओलीस शिळी पुरतं गावात घेतलं म्हणजे होईल बाया कांदा बस चांगला आलाय पण आता बाजार कसा येतोय कोणाला ठाऊक गावतोय बाजार गावला म्हणजे बरं होईल पाण्याचंच लय अवघड झाले आता काय करावं काय दादा काय लागा म्हातारी लय निवांत बसली बसले यार आलते येडा करायला कांद्याला म्हणलं यावा येडा करून उलस आणि त्या खालच्या रानात कोण आहे कांद्याला कुठं कोण आहे तेव्हा नाही होय. कोण नाही मी आले वाढून झालं तिकडून चक्कर मारून आले तेव्हा कोण नव्हतं वा त्यातलं तण झालं काढले का नाही ती नाही खुरपाय लावायच्यात बाया पण आता बायाच भेटून आता नको लावा आता कारण तण तसंच राहिलंय पण एका बायने सर कांदा उपटून चालवलं कांदा उपटून चालविल्यात लय कांदा उपटून पार गवतात भरल्यात कोण आहे ती कोण आहे काय माहिती वा नवीन दिसती अगो बाय मग काय कांदा उपटल्यात हा अरे माझ्या डोळ्यानं बघितलं सख्या काही गवता बिवताला गावात फिवत घेत असन का अरे जाऊ दे गावात तर घेतलंय तिने हा कांदा भरल्यात उपटून बघ आता हा म्हणजे हे तर रात्रीचा दिवस करतो डोळं फोडितो लाईटीला पाण्याला कोण आली कुठली मनकवडी ती चल बरं मला बघू दे अगो बाय मी नेत तुला चल कोण आहे बाई कांदा उपटायला चल काय मागे चला हो माझ्या पुढं बघती कोण आहे बघावंच लागलं आता काय तिला लक्ष नाही कोण आहे बाय आता हे कमून असे असते ना बाय लोक गवत घ्यायची कांदा उपटायचं न्यायचं बोलू येतो मी कांदा काटाय ये ना कांदा काढा बाया लावतो आमचा पोलिसात गावात शिळीला काय करावा शिळीला गावातच नव्हतं
अगं बाई शोभा दिसती. घेतलं बाई गवत उलीस का हो बाई गवत घेतलं वय. घेतलं बाई शिळीला उलस गावात. अयो लय कंबारण ही दुखत शिळी लय वरत होती म्हणून घेतलं उलस गावात ते असं म्हणलं आता हा छान टाक खाली टाक. का टाक की खाली. नका आता मला लय उशीर झाला टाक टाक घडीवर. नग बा जाम दे आता लय अगं, जायचं टाक म्हण बस खाली. नका 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 बा बस जरा टाक खाली म्हण. कशाला बा आता हेच किती कुठं म्हणते खाली टाक म्हण अगं, गवत. राम, टाक राम. टाक की खाली. अगं बा ते काय बा मला तर वेगळंच दिसतंय. काय वेगळं आहे एक बा काय तसं काय करीतात दमकी तो गवतच घेतलाय ना मग मला गवत बघू दे सोडून की. काय हे वरून दिसत नाही काय गावात आहे ती अगं बाया हे अगं तू असतं काय बाया, माणूस काय बघत आहे. हा बघा गवत अंधार बघ, घेतलंय हा, गवत बघ. मग बघत काय आहे की. बघत आहे? हे गावात नाही तर काय हाय की गवत हा, मग काय हे काय काय गावात आहे ती. गवत आहे काय. माणसं हा? खायचं गावात हा? गावात आहे, नाही तर का घेतले 4 कांद इतकाला हरभरा नेला नाताला द्यायला जरा उलच्या लाजा वाटून देवात ना. तुम्हाला वाटून हा? द्या आधी. हितकाला कांदा जर गवतात अगं उपटून बाया. न्यायचा. माणूस कांदा जर- कांदा काय आलाय हा तू होता काय ना शेंदुडा बिनला जेवणी गठुडा बांधलाय कांद्याचं. हा आले बाया गवताला. गवताला आले काय कौतिक बाया. बघा हे कोण कोण गेला काय अजून काय बाया 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 काय गवताचा कुवांडिया? गवताचा बहाना. गावता आणि तुम्ही हे मॅम त्या दिवशी माझ्या रानातून गावात घेतलं तेव्हा हरभरा इतकाला पुण्याला चालला तेव्हा घेतलं तेव्हा लय बरं वाटलं मग ते चोरून नेलता काय मी असा गठुड्यात बांधून. आणि मग काय नेलतं? हाव. असं नेलतं काय? एवढा एवढा हरभरा नाही नातांना दिला तर तो तर गठुडीच उपटाय आता चालू कुठं केलं. आहे काय 4 कांदा घेतलेलं आता चेअर आहेत का बाई आता कुणी सांगन. धर धर हा मग काय कापाय लावतो काय तर आजीला होय रे अग बाया का भाई कौतिक दारा आमचा कांदा रानातला आणि म्हणाला हरभरा नेला. आणि तर इथं हरभरा आजीने नेला तेव्हा लय गोड लागलं वय हरभरा आहे तो. काय हरभरा हरभरा करते बाई एवढाचा पुचका नाही हरभऱ्याचा. वाळू द्यायचा वाळू द्यायचा. एखादी कोणी दिली असती बा गुणी देणार बया गोणी देणार मग असं काय चोरून न्यायचं मग ही सोबत येतय का. चोरून चालेल हा? नाही का आता तुम्ही बरं झालं बाई नाव शोभा ही बी शोभा वाढवली चांगली. शोभा वाढली बघ आता लय मोठी धन नेली तुमची काय बाया बिनला जेवणी चोरीन वर शिरजुरी. जाऊ दे हा पण तुम्ही नेला का नाही आमचा हरभरा अगं हरभरा नेला मग काय असं गठुड्यात बांधून नेला का तुझ्यावानी. खाली कांदा आणि वर गवत माझ्या देखता तर बांधला हा? होता तसा का ती तसाच ठेवायचा बांधला होता. जरा ये काय 20 रुपये द्या हा तुला पटत आहे का रामदे 30 रुपयाला आहेत का कांदा एवढा येतात का. हा वागते काय हिचं कौतिक बाई काय सेल का कांदा उपटलाय खुशाल गठुड्यात बांधलाय खुशाल निघतीन. कांदा उपटलाय हा? कांदा उपटलाय मग काय लय नवाल झालं का काय का लय मोठी धन घेतली? अगं जरा तरी लाज वाटू द्यावा. कुठं गेली चोरी करायला आमच्या रानात तू. मी चोरीच नाही हा? केली तर कुठं जाऊ लोकांची गेली काय चोरी म्हणूनच म्हणलं आता कामारी रोज येतात चल मधू अगं. चल मधू दाऱ्यावर तेव्हा लय पटत होय मी जाऊ बावाई दी सोडून दुसऱ्याच्या रानात जा असं करशील ना तर कुत्रीच्या ऐवणी मारते तुला खाली पाडू पाडू कुत्रीच्या खाली पाडू पाडू मारते. इतक्या आगाव हा म्हणून तो गप्प बसली होय ती भाऊ बघून घेते त्यांना सोबत आणतात म्हणून तू अशी गठुडी बांधून नेती होय. काय गठुडे बांधले काय 10-5 किलो आहे आता का? बाया 5-5 गठुडीच काय बांधली आता गठुड तर आहे बाय एवढं मोठं. हा मग गवत आहे त्याच्या खाली आता आधी कांदा खाली होता आणि गवत वर होत. तुला लय टाळटाळ बोलतो 30 रुपये मागत होता आजीने इतका हरभरा नेला तेव्हा नाही म्हणलास दित्यांना त्यांचं पैसे पाचला पाहुणे फार दुखण्याने पडले ना हरभरा खाऊन पाहुणे पचले बरे पडले लय अरे तीच पाहिजे होतं 3 मला. तिरम्या नाही नेल्या उचलून उपटून त्या बारक्या नाताला मला आवडतं सुद्धा ऐकायला म्हणून पाहिजे होतं रे. मी काय हरभरा पेरला नाही बाई. चल माझा देते तुला मला गठुड नको. बांधून. देणार मी. 4 कांद्याचे तुला भीड लोटाना तर तवा खायला नव्हता आला म्हणून. अन्न येत ना सारखं यांचे काय कर अन्नाच पाय बांधून टाक पाय तसंच बांध कर. नाही तर मुंडकं बांध तसंच मला काय करावं लागल. सांगतो? पाय बांध तर आता झालं ना तुमचं काम त्यांचं पाय बांधा आणि आमचं बांधायला लाव म्हाताऱ्याचे आणि तुझ्या बांध बाय, का बाय, तुझं बाय, झालं बाय, ना, तुमचं काय? झालं ना काय मला शिव्या उपकाराच्या गोष्टी सांगायला लागली बाया. झालं ना तुमचं काम. काय झालं आमचं काम. ए बा तू एक दिवस कुठं सोबत नाही आणलं तर उगा चाललं सगळं राहणं बांधून टाळटाळ बोलती. एवढं काय हा? झालंय तुला काय आहे? बोलण्याची लाज वाटते ना हे असं करायचंच नसतं. लोकांचा नाही घेतला माझं नाव सांग काय म्हणूनच आता नुसती बोलते मी. लोकांचं घेतलं असतं तर कुत्रीच्या हा. ऐवणी मारलं असतं. हा. उचनाकाने शाजूकाने वांगे सोली तिथं कशाला
कशाला माझ्या नवऱ्याने नेत होती सरा मग शिव दारावर? घालून टाकला असता लोकांचं केलं हा. असतं तर तेवढा विचार कर तेवढं नाही कुणी हा. काय इतकं अगोदर ह्याच्या खाली कुणी आभाळा खाली जरा उलस नीट बोल अगोदर आहे मोठं धाट कळत का नाही काय मोठं धाट हा? मग ते एखादा काय हेच शिकवलं ये भाऊ येतोय का ते अण्णासाहेब दाऱ्यावर मग नेव परती बाय चेर कांदे तर तू गटुड हा. सोडलंस अण्णा साहेब लोकांची एक दिवस आला ह्याला सोबतीला केला की तो आला, एक गठुडीच दिवस बांधायला आला. सुरुवात केली वय गटुडं कांद्याची बांधायला राहू दे ती गवत बिन ती कांदा बिन निघ जा हा कांदा गटुड अजिबात नाही तसला लाट ठेवायचा नेल्याशी इरबळ इथं बसन पण गटुडच नाही आणा कुणाला बी. हा. जा कारभारीला आणा बोलून. आपलंच घेते ना आपल्यावर बघ की धरी हम्म. शेवटाय शिर जोरा शेवटाय नाही तर. खुरपी आमचीच इळ आमचं काय देतोय कांदा आमचं माझा हात नाही थोय मला पण मोठं दात आहे म्हणून मी मार मरी द्या राहते ते हा. काय देतो रे हे तू? काय मान मर्यादा कांद्याची हा का? गठुडी बरा लसूण उपटला नाही बाय हा, लय काय मोठा करायची मला? काय माहिती आई ह्याच्यात आहे का कसा लसूण बी हा, काय बघ, सांगता येत बघ. नाही थांब नाही बघतो थांब बघ तसं इस्कट नको आहे पोर आहे चल उठ 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 इस्कट नको हिसकू नको पोराला तसं चला दिसतंय हे मोठं. शिकून हा. नाही. आजीचाच वय चोऱ्या लागलाय. करायच्या ते करायच्या आणि वरून शिर जोरा अजून जिन करा येतोय निसता बोललेला जिन करा येतोय मग बोलता तर तसं तुम्ही ना तू तुमच्या हातात इळे काय देतोय खुरपे काय देतोय तुम्ही काय बोलतात अगं पण काय काय बोलायचं? तोंडाला गोळा उठतोय आली असती म्हणली असती मला कांदा न्यायचा तर बाई उलच मी काय दिलं नसतं वय कांदा नाही असं असतोय गपचूप मुकाट्या काय विचारायचंय काय विचारायचंय तुम्ही विचारूनच नेतात काय काय नेलं तुझं काय नेलं बघा काय विचार नेलं? म्हणाला जा ते म्हणला म्हातारा मला म्हणला जा दादा तिथून आणजा कांदा म्हणून मी आले आणि घेतले चार हा कांदे. दादाला आणि न्यायचं तर नेऊ दादा द्यायचं उपला तर निचय दादाला हाय का काय आणि नसलं नेऊ द्यायचं तर नका का नेऊ लागन. देणं. मग सांगते त्या म्हाताऱ्याला बी आणि त्या कारभारीला आल्यावर घरी कांदेवाल हम्म ही कांदा तोय रागाची भरली राहू दे नका 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 बाय बाय मला आता काय धर. मी देणार ने जा. नको, जा. नको, नको, हा. मी बांधून देतो आता धर ती नको, बांधून इकडे उचलून आहे पोरं, आण इकडे आणणे. नको मला कांदा नको मी सांगते अगं बघा. रामजी कशाला धर राहू बांध नको ए पोरा मी फेकून देईन बर का हा. सगळं गठुडच त्यासाठीच उपटल्यात फेकून हा, द्यायचं नको मग ते फेक. रागायचं. नाही तो आईला आजीला आणि तू खा. मन माझं त्यात जाऊ. मी नाही खात मला नकोच हा मला नको बंद. आणि तो कसलं बोलायचं असलं मला आडुक्यान उडुक्यात तो घे तुम्ही दोघं आजी नाच नेता आपल्या आईला आजी रामदी म्हणलंय ना धर कशाला रामदी? बांध बांध गठुडन दे उचलून आणि नेऊन दे कोण तर खाऊन आहे दे ना काय महिनाभर रामदी. खाईन ह्याच्यावर काय खाईन राहून दे हा आणि त्या बाथाला सांगते किती का एवढं एवढं कांद्यासाठी म्हणजे जी नाही ती भजी ती केली त्या बायाने मै हा सांग जा. हा सांगते करणीला तर नाही चुकायचं पण लय वर टेंबऱ्याने बोलायचं सारखी मला काय माहिती इतकं हिला येईन म्हणून हा. मला वाटलं आपलंच आहे बा मग विचारायचं ना मला मी काय दिलं नसतं वय नाही काय विचारायचं? यायचं घरी म्हणायचं बाई मला कांदा न्यायचा कांदा नाही घरात गेला, तेव्हा नाही विचारलं हा तेव्हा बघ तेव्हा तेवढा मग काय तर पाडला हम्म मला गावातच बांधा येत नव्हतं काय का म्हणून ही टिंगल चालवली त्या अरे पोराने दे की चार कांदा ती त्यात बांधून हा नेऊन दे हा खाऊन दे काय भेटायचं काय येडी फिडी समजवलंय तुम्ही मला हा येडी असते तर हे असं केलंच नसतं मला ते कांदा नगन काय नगन ही गावाचा नग माग ये काय येतो माझ्या बांधाला मग सांगत तुला. जा विहिरी लय रागाची भरली हा पळ जा परत बांधायला येऊ नको बघू काय असेल ते. खाल्ल्या खाल्ल्या वावरातून तिथं ये माझ्या विहिरी करणं सांगते त्या पोराला हा ना मी बी बघा त्या कशी येऊन देत नाही ती पहिल्यापासून जुना पुराणा बाप दादाचा रोड आहे तो उघडाला. तू अडवायला काय तू काय आता जागीरदारी नाही आलीस हा कुठली बघू बघू हा. आली ते का नाही चोऱ्या करून द्या नाही तर तुझ्या बांधानी ना माझ्या बांधानी पडली मोठी बांधावाली